नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कल सियासत में भी मोहब्बत थी, अब मोहब्बत में भी सियासत है. उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबात माजलेल्या यादवीनं देशाला अचंबित केले. एखाद्या बापानं आपल्या मुलाला आणि भावाला पक्षातून बेदखल केल्याचं या देशानं पहिल्यांदाच पाहिलं. त्यानंतर आपल्याच वडिलांना पदावरून दूर करून पक्षाचा ताबा घेतल्याचंही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडलं. मुलायम सिंग यांच्या परिवारात जे घडलं त्यात नवल वाटण्याचं कारण नाही. कारण एकाच घरातील 75 वेगवेगळी लोक जेव्हा कुठल्या ना कुठल्या पदावर असतात तेव्हा राजकीय महत्त्वाकांक्षा कोणाचं तरी बळी घेणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रानेही हे बघितलंय. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात आणि आपला इतिहासही तसाच आहे. म्हणजे महाभारतात यादव यादवांविरोधात लढले, वडील मुलाविरोधात, भाऊ भावाच्या विरोधात उभं राहिल्याचं आपल्याला माहिती आहे. एका अर्थानं त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते तेही बरं आहे. कारण ज्यांना लोकांचा विश्वास जिंकता येणार नाही ते या धर्मयुद्धात हरतील, बाहेर जातील. जे जिंकतील त्यांच्यावर जबाबदारीचं दडपण असेल. राजकारणात संक्रमण घडलं पाहिजे, पण यादव कुटुंबात हे कुणामुळे घडलं आणि त्याचा अंत कसा होणार हा प्रश्न आहे. आणि हाच आपल्या चर्चेचाही विषय आहे. आपल्यासोबत आता चर्चेसाठी आहेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, समाजवादी नेते कुमार सप्तर्षी, राजकीय विश्लेषक सुभाष वारे आणि राजकीय विश्लेषक समर खडस आहेत. सुरुवातीला अबू आझमी यांच्याकडे. अबू आझमी जी, ये क्या हो रहा है? कौन है विलन? ऐसा है कि आपने देखा कि नेताजी ने अखिलेश जी को मुख्यमंत्री बनाया, परंतु अब जो इलेक्शन आ रहा है उसमें अखिलेश जी के हाथ से पावर छीन लिया गया और ये कहा गया कि अब जो है विधायक दल तय करेगा कि मुख्यमंत्री कौन बनेगा। जबकि जब सर्वे हो रहा है, रिपोर्टें जो यूपी से आ रही हैं, जो जनता की भावनाएं हैं, जो वर्कर चाहता है, सारा का सारा 100% चाहता है कि अखिलेश यादव जी के नेतृत्व में इलेक्शन हो। परंतु नेताजी और शिवपाल जी ये कहते हैं कि नहीं, ये जो है इलेक्शन के बाद तय किया जाएगा और टिकट के बंटवारे में अखिलेश जी का कोई रोल नहीं होगा। अच्छा, तो अखिलेश जी ने कहा मेरे पिताजी हैं, इनकी बनाई हुई पार्टी है, मैं तो सिर्फ बनाया हुआ मुख्यमंत्री हूं, नेताजी ने बनाया, मैं सब मानता हूं, परंतु कुछ साजिश के तहत ये किया जा रहा है। जब जनता पूरी की पूरी साथ खड़ी है, अखिलेश जी का नेतृत्व मांग रही है, तो उस नेतृत्व को नकारा क्यों जा रहा है? इसके पीछे कोई साजिश है। कौन साजिश कर रहा है अबू आझमी? कौन है यहाँ पे? दिल्ली में बैठकर एक व्यक्ति साजिश कर रहा है, नाम तो मुझे याद नहीं आ रहा है उसका। आपको नाम कैसे याद नहीं आ रहा है? आपकी याददाश्त तो बहुत अच्छी है, आपको बहुत सारे रेफरेंसेस अच्छी तरह से याद रहते हैं। पॉलिटिक्स में सबको पता है अबू आझमी जी कुछ भूलते नहीं है। नेताजी के बगल में बैठकर रोज आना, नेताजी को, बेचारे नेताजी सीधे साधे गांव वाले, इस देश के गरीब किसान मजदूरों के नेता, जिन्होंने जो अपने जमाने में हवा का रुख बदल दिया करते थे, उस नेताजी को मिसगाइड किया जा रहा है, ये हम लोग का मानना है। अच्छा, एक बात क्लियर कीजिए अबू आझमी जी, एक बात क्लियर कीजिए, लोगों को अच्छा लगेगा आप दिल खोलकर बोलेंगे तो, क्योंकि आपके भरोसे महाराष्ट्र में समाजवादी पार्टी है, लोगों को अच्छा लगेगा। यूपी का इलेक्शंस है, बाद में मुंबई महापालिका का इलेक्शन है, तो कौन साजिश कर रहा है, वो कौन लोग हैं जो अखिलेश जी के खिलाफ खड़े हैं? आप एक बार बताएंगे तो माजरा पूरा क्लियर हो जाएगा। देखिए, अमर सिंह जी हैं वो। अच्छा, और वो ऐसा क्यों कर रहे हैं? क्या उनका उसके पीछे का नहीं, बहुत सही, बहुत क्लियर, सबको मालूम है कि जब इसके पहले सरकार थी, जब नेताजी मुख्यमंत्री थे, तो नेताजी का दिल इतना बड़ा कि नेताजी ने जो कुछ कहते थे अमर सिंह जी, नेताजी सब मान जाते थे। अच्छा, नेताजी इतने सीधे आदमी कि वो कहते थे कि जब मैं चंदा मांगने जाता हूं तो मुझे 10,000 मिलता है, और अमर सिंह जी जाते हैं मांगने तो उनको 1 लाख रुपया मिलता है। अच्छा, नेताजी ने कह दिया उस दिन कि मुझे अमर सिंह ने बचाया। अच्छा, देखिए ये कुछ अमर सिंह की कोई हैसियत नहीं बचाने की, नेताजी इस देश के बहुत बड़े नेता हैं। अमर सिंह जी क्या बचाएंगे, वो खुद अपने आप को बचा ले। अच्छा अबू आझमी जी, मुद्दा ऐसा है कि ऐसा क्या है अमर सिंह जी के पास, ऐसा क्या है जो नेताजी उनकी इतनी सुनते हैं, और अमर सिंह जी का उद्देश्य क्या है? ये घर में इतना ग्रह कलह क्यों चल रहा है? उनको क्या करना क्या है अमर सिंह जी? मैं वही बता रहा था आपको कि नेताजी जब मुख्यमंत्री थे तो अमर सिंह जी राइट हैंड थे और सब कुछ वो करते थे जो चाहते थे। लेकिन अमर सिंह जी ने पार्टी छोड़ा, निकाले गए पार्टी से, और उन्होंने पार्टी के खिलाफ बहुत मुहिम चलाया, नई पार्टी बनाया, समाजवादी पार्टी को बर्बाद कर देंगे, हेलीकॉप्टर लेकर के, जयप्रदा को लेकर के पूरे यूपी में इलेक्शन लड़ाया, समाजवादी पार्टी के सामने उम्मीदवारों को बड़े बड़े पैसे दे करके, परंतु कुछ नहीं चली, जमानत भी जब्त हो गई।
वो अमर सिंह जी फिर आए पार्टी में। और अब के मुख्यमंत्री अखिलेश जी पढ़ा लिखा आदमी है, वो नेताजी का बेटा है, नेताजी की उंगली पकड़ के राजनीति सीखा है, उसने इनकी चतुराई को समझ लिया। अच्छा, अखिलेश जी ने इनको हाथ रखने नहीं दिया। अब इनको दुख हो गया कि भाई मैं नेताजी के जमाने में इतना मेरा पावर था, अब अखिलेश जी के जमाने में पावर मेरा नहीं है। तो ये मैं नहीं कह रहा हूं, सारा देश जानता है। अच्छा ठीक है। आपको अमर सिंह जी की बात तो आपने बहुत साफ सुथरी कह दी। ये शिवपाल यादव जी का मामला क्या है? वो क्यों खिलाफ खड़े हैं अखिलेश जी के? कि क्या वो भी साजिश का एक हिस्सा है? देखिए मुझे बोलने में कोई वो नहीं है। मैं तो देखिए, हम लोग जनता के आदमी है, जनता को सच्चाई मालूम होना चाहिए। यह है कि शिवपाल भाई नेताजी के भाई हैं और शिवपाल भाई ने नेताजी के साथ मिलकर संघर्ष किया और पार्टी बनाया, शुरू से साथ लगे रहे। परंतु जब मुख्यमंत्री नेताजी हटे और दूसरा बनाने का टाइम आया तो नेताजी ने जनता की डिमांड के ऊपर अखिलेश यादव को बना दिया। अब एक आदमी आके कह रहा है, अरे भाई शिवपाल भाई तुमको बनना चाहिए था, ये कैसे बन गए? और ये उनके दोनों चचा भतीजे के बीच में एक लाइन खींच दिया। अच्छा, तो ऐसा है कि आप जो बोल रहे हैं ना अबू आज़मी जी, आप जो बात कर रहे हैं ना, उससे ऐसा लग रहा है कि ये पूरा बच्चों वाला खेल है कि कोई भी किसी को आके कुछ बोल देता है तो कोई सुन लेता है। अमर सिंह जी की बात नेताजी सुन लेते हैं, किसी की और की बात शिवपाल यादव जी सुन लेते हैं। ये समाजवादी पार्टी का बच्चों का खेल हो गया है क्या है क्या ये? नहीं, बच्चों खेल नहीं हुआ है। नेताजी ने जब नेताजी ने मुख्यमंत्री को पार्टी से निकाल दिया तो सारे लोगों ने देखा ना सामने। और जो नेताजी टिकट बांटने वाले हैं समाजवादी पार्टी का, जो एबी फॉर्म साइन करेंगे, एमएलए तय करेंगे, उम्मीदवार तय करेंगे, उस नेताजी के बुलाने पर एमएलए नहीं गए और उसके बुलाने पर गए जिसको 6 साल के लिए निकाल दिया गया, जो टिकट बांटने का अधिकार भी नहीं रखता। 232 में से 209-10 एमएलए तो 1 घंटे में पहुंच गए वहां पर। अच्छा अबू आज़मी जी, आप बहुत क्लियर और पूरे कॉन्फिडेंस के साथ बात कर रहे हैं। मुझे और एक सवाल पूछना है, क्या मुलायम सिंह जी का जो कद था पार्टी में वो अब नहीं रहा है? और बड़ा कद उनका हो गया है। कैसे? वो पार्टी के सब कुछ है, संरक्षण है, सब पार्टी के हैं, लेकिन साजिश करने वालों ने घेर के रखा है। इसलिए बेटे ने संकल्प लिया है कि मैं अपने बाप की इज्जत बनाऊंगा। अच्छा, बाप को सम्मान दिलाऊंगा, फिर एक बार थाली में सजाकर यूपी की सरकार बाप के कदमों में डालूंगा। उसके बाद बाप जिसको चाहे मुख्यमंत्री बनाए, लेकिन अभी इलेक्शन मेरे नाम पर होने दो। मैं बाप को संकल्प लेके कहता हूं कि मैं एक बार और यूपी में आपका नाम रोशन करूंगा। उसके बाद बाप जो चाहे जिसको चाहे मुख्यमंत्री बनाए, मैं अखिलेश यादव जी लिख कर देने को तैयार हैं। तब हम लोग उनके साथ गए। ये पूरा उत्तर प्रदेश जो है, ये इलाका देश का सबसे बड़ा राज्य है, बड़ा प्रदेश है। इस प्रदेश का मुख्यमंत्री और इस प्रदेश के मुख्यमंत्री के पिताजी, इनमें जो झगड़ा चल रहा है, ये जो तमाशा पूरे यादव फैमिली में चल रहा है, वो देखकर आपको क्या लगता है? क्या लोगों ने इस फैमिली को वोट करना चाहिए, फिर से वोट करना चाहिए? और ये फिर से 70-75 लोग अबू आज़मी जी, एक परिवार के 70-75 लोग फिर से एक बार सत्ता में आएंगे। पंचायत समिति से लेकर नगर पंचायत से लेकर मुख्यमंत्री तक सब ये लोग रहेंगे। हर किसी की महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा जो है वो फिर से कोई किसी की जागृत होगी, फिर से ये तमाशा देखने को मिलेगा। ये जनता के सामने आप ये कैसा खेल खेल रहे हैं? उनके प्रति, उनके मन में अब क्या चल रहा होगा? आप पूरे देश में जब इलेक्शन हुआ तो उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की सिर्फ 5 सीटें आई और 5 सीटें वही सीटें आई जिसपे मुलायम नेताजी और उनका परिवार था। ये बड़ी बात है कि अच्छा, आप 2 साल पुरानी बात कर रहे हैं। आप 2 साल पुरानी बात कर रहे हैं। नहीं, मैं आज भी कह रहा हूं ना कि जहां नेताजी ने इतना संघर्ष किया तो नेताजी का नाम है, यूपी में काम किया उन्होंने नेताजी को किसी ने छोड़ा नहीं है। तो अभी उत्तर प्रदेश में 100% मैं कह रहा हूं। देखिए 31 दिसंबर जब आती है ना, रात को 12 बजे जो लड़के हैं ना सड़क पे घूमते हैं ना, वो नाचते हैं, डिस्को सुनते हैं, वो किसी राजनीतिक पार्टी की बात नहीं करते। परंतु मैं लखनऊ में मैंने देखा कि पूरी रात नौजवान लड़कों ने बड़े बड़े झंडे लेकर के पूरी ठंडक के अंदर, सारे लखनऊ के अंदर जय 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 अखिलेश यादव का नारा लगाया। पूरे देश में शायद कहीं नहीं लगा होगा। और इस एपिसोड से अखिलेश जी का और चेहरा सामने आया कि उत्तर प्रदेश में सांप्रदायिक शक्तियों से लड़ने के लिए अखिलेश यादव जी ने जो कमर कसी है, वो अब की बार फिर से यूपी में दोबारा सरकार आएगी। समर खडसे आपल्यासोबत। अबू आझमी जी, समर खडसे राजकीय विश्लेषक आहेत आणि त्यांचा यूपीच्या राजकारणावर बराच अभ्यास आहे।
समरखडजी, मुद्दाम अबू आझमींना मी सलग 4-5 प्रश्न विचारले. ते जे काही बोलले ते तुमच्या समोर आहे. आता मुद्दा असा आहे की सगळा हा तमाशा जो युपीतला सुरू आहे त्याच्यामध्ये विलन आहेत अमरसिंग, असं अबू आझमी स्पष्टपणे थेटपणे सांगतात. शिवपाल यांचा रोल काहीच नाहीये. ते म्हणतात की नेताजींना फसवलं जातंय. अखिलेश आणि शिवपाल यांच्यामध्ये कोणीतरी एक रेष ओढलेली आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण केला आहे. हे कसल्या पद्धतीचं राजकारण आहे? इतक्या बालिश पद्धतीनं राजकारण चालतं जसं अबू आझमी म्हणतात? मला असं वाटतं अभिजित, असं राजकारण आपल्या देशामध्ये काही फक्त समाजवादी पक्ष काय असं हे राजकारण सगळीकडे आहे. आणि अगदी महाराष्ट्रामध्ये मुंडे यांच्या घरात जरी तुम्ही बघितलं ते राजकारण आपल्याला दिसतंय सगळीकडे थोड्याफार प्रमाणात. प्रश्न असा आहे की ज्या अमरसिंगना कालपर्यंत अबू आझमी सुद्धा नेता मानत होते, ते अचानक कसं असतं राजकारणामध्ये विलन आहे ना, हा नेहमी एक नंबर 2 ला माणूस ठेवलेला असतो ज्याच्यावर बिलं फाडली जातात. तशी ती अमरसिंगांवर आता फाडली जातात. अमरसिंग आज काही वेगळे आहेत आणि आजपासून 10 वर्षांपूर्वी काही वेगळे होते अशातला काही भाग नाही. अमरसिंगांचं जे चारित्र्य आहे ते सगळ्या जगासमोर आहे. ते काय करतात, राजकारणामध्ये त्यांचा जनाधार आहे किंवा नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. तेच अमरसिंग इतके दिवस चालत होते. अखिलेश असं वारंवार अनेकांकडे बोलले की मेरे पिताजी जो खटिया पे सोते थे उनको 5 स्टार की आदत लगा दी साथ. लेकिन सवाल म्हणजे प्रश्न हा आहे की खाटेवर झोपणाऱ्या मुलायम सिंगांना जे लोहियांच्या तालमीत तयार झाले, जे अर्जुन सिंग भदौरियांच्या तालमीत तयार झाले, जे जनेश्वर मिश्रांच्या तालमीत तयार झाले, त्यांना 5 स्टारची सवय लागलीच कशी मुळामध्ये, हा मुद्दा आहे. आणि ज्या लोहियांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबातलं सोडा, स्वतःच्या आप्तेष्टांना सुद्धा राजकारणामध्ये केवळ मैत्री खातर किंवा केवळ नातेवाईक आहेत म्हणून कुठलंही स्थान दिलं नाही, त्या लोहियांच्या तालमीत तयार झालेल्या मुलायम सिंगांनी आपल्या कुटुंबातले इतके लोक त्या पक्षामध्ये वेगवेगळ्या पदांवर बसवले. आणि मग ते स्वाभाविक आहे. हे महाभारत किंवा मोगल पिरियड मधलं जे आपण कम्पेअर करतो याचं कारण हे मध्ययुगीन किंवा सरंजामी लोकशाहीचा खरा अर्थच जर इथे मुळामध्ये लोकांपर्यंत पोहोचला नाही तर अशाच पद्धतीचं राजकारण होणार. याचं कारणच असं आहे की अमरसिंगांचा प्रश्न नाही, प्रश्न शिवपाल यादवांचा नाही. या राजकीय ऍस्पिरेशन्स कशा जागृत झाल्या याचं कारणच ते आहे ना की जर अखिलेश सांभाळू शकतो तर मग जी मुलायम सिंगांची जी दुसरी पत्नी आहे, तिचा जो मुलगा आहे प्रतीक, त्याच्याही इच्छा जाग्या झालेल्या आहेत. मग ते सगळं गँगअप झालं ना. म्हणजे मुलायम सिंगांची दुसरी पत्नी, प्रतीक, शिवपाल हे एका बाजूला गेले. अमरसिंग कोणाची सुपारी कधी घेतील आणि कुठे वाजवतील हे सांगणं कठीण आहे त्यांचा जो इतिहास पाहता. त्यामुळे अमरसिंगांना दोष देता कामा नये. दोष आहे तो कुटुंबामध्ये तुम्हाला दुसरे राजकीय नेते का नाही दिसले, तुम्हाला कार्यकर्ते का नाही दिसले सामान्य पक्षातल्या महत्वाच्या पदांवर. आज सुद्धा अखिलेश सुद्धा जरी तुम्ही घेतला तर अखिलेशच्या खेम्यामध्ये काय, तिकडे पुन्हा रामगोपाल यादव आहेतच. पुन्हा अखिलेशची स्वतःची पत्नी, अखिलेशच्या पत्नीला काय राजकीय अनुभव होता, काय तिने राजकारणात काम केलं होतं, कुठल्या समाजाचं भलं केलं होतं. तात्काळ खासदार करण्या इतकं डिंपल यादव यांचं काय कर्तृत्व होतं. पण अशा केवळ डिंपल यादवच आहेत असं नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा म्हणजे वेळ पूर्ण पडणार नाही आपल्याला इथे इतकी नावं घेता येतील. राजकारणातलं गमभन सुद्धा ज्यांना गिरवता येत नाही, यांना थेट खासदार करणं, त्यांना थेट मंत्री करणं, त्यांना थेट मुख्यमंत्री करणं, ही जी परंपरा भारतीय राजकारणामध्ये सुरू झाली त्याचं हे अंतिम टोक आहे. अशा पद्धतीचं राजकारण कायम झालेलं आहे आणि ते कायम होणं हे भारतीय जनतेचं दुर्दैव आहे असं मला या निमित्ताने सांगावं. नक्कीच. अबू आझमी, समरखडस असं म्हणाले की इथं काय अमरसिंगांची चुकी नाही, तुम्ही त्यांच्यावर बिल फाडू नका. ही सगळी चुकी जी करून ठेवली आहे किंवा हा सगळा जो गोंधळ घालून ठेवलाय तो एकाच परिवारातले 70-75 जण वेगवेगळ्या पदावर बसवल्यामुळे घालून ठेवला आणि ही मुलायम सिंगांची चुकी आहे आणि आता ती त्यांना निस्तरता येत नाहीये. मुलायम सिंह यादव ने किसी को पद नहीं दिया है. आज मैं मुंबई में हूं, मैं मेरे परिवार को खड़ा कर दूं, नहीं जीतता, वो हार जाता है. मैं खड़ा होता हूं, हार जाता हूं. परंतु नेताजी मुलायम सिंह यादव जी का नाम, उनका संघर्ष अच्छा अबू आझमी जी, मुझे एक बात बताइए, मैं आपको रोक रहा हूं बीच में, सॉरी, मुझे एक बात बताइए. ऐसा है कि ये 75 लोग छोड़कर क्या कोई राजनीति में ऐसे लोग नहीं है यूपी में? पूरे इतना बड़ा प्रदेश है, 450 MLA चुन के आते हैं, उनमें से कोई नहीं है कि ये पद संभाल सके. सिर्फ यही लोग हैं, यही लोग यूपी को संभाल सकते हैं. अच्छा मुझे बताइए कि यूपी की 80 सीटों में नेताजी ने 75 सीटों पर लोग हार गए. क्या 75 सीटों पर नेताजी के परिवार के लोग थे क्या? लेकिन 5 सीट पर नेताजी के परिवार के थे, लोग जीत गए.
तो कुछ ना कुछ तो है ना। हम सीटें जीतने के लिए दें, हारने के लिए दें। अच्छा, ये परिवार की पार्टी है, ऐसा कि आपने कह दिया अबू आजमी जी, ये आपने कह दिया कि ये परिवार की पार्टी है, क्योंकि यादव परिवार छोड़ के तो किसी को चुन के ला नहीं सके। अरे भाई, कौन जनता चुनती है, यादव परिवार थोड़ी चुनता है। अच्छा ठीक है ना, तो की आवाज है। वही तो मैं कह रहा हूं कि यादव परिवार छोड़कर इस पार्टी को कोई महत्व नहीं है, कोई भविष्य नहीं है। जी ना, ऐसा बिल्कुल नहीं है। जनता यादव परिवार के संघर्षों को देखकर यादव परिवार के लोग जब खड़े होते हैं तो उनको जरूर चुन देती है। आप कॉन्ट्रेडिक्ट कर रहे हैं, आप एक बार हार जाती है तो क्या करेंगे? आप कॉन्ट्रेडिक्ट कर रहे हैं। आप बोल रहे हैं कि भविष्य है, पूरा देश, पूरी जनता उनके साथ है, लेकिन जिसको यादव परिवार खड़ा करता है वो गिर जाता है, लेकिन यादव परिवार में से कोई नहीं गिरता है। तो ये परिवार की तो पार्टी हो गई ना। तो ये गलती किसकी है? ये गलती किसकी है? आप जनता से पूछे ना, क्यों चुन के देते हो? अरे जनता से कैसे पूछे? मुलायम सिंह यादव से पूछना चाहिए कि भाई ऐसा क्यों होता है कि आपने पार्टी वहां तक नहीं पहुंचाई जहां तक आपके लोग वहां तक नहीं पहुंचे जहां तक जाना चाहिए था। आज 232 एमएलए चुनकर आए हैं उत्तर प्रदेश में। बीजेपी भी खड़ा करती है, कांग्रेस भी खड़ा करती है, उनके क्यों नहीं चुनकर आ गए? ये नया समाजवाद जो है, ये नया समाजवाद दिख रहा है जो आप बोल रहे हैं, क्योंकि ऐसा तो समाजवाद नहीं था लोहिया के काल में। अरे ये तो आपको तारीफ करना चाहिए कि यादव परिवार का इतना ज्यादा काम है वहां पर, इतना लोगों का आकर्षण है कि उनके परिवार के लोग काम नहीं किए हैं तो भी जनता कहती है कि इनको चुन देंगे, इनसे हमें आशाएं हैं। ये तो आपको तारीफ करना चाहिए। अच्छा, काम नहीं किया था, इसलिए भी 5 लोग चुन के दिए। देखिए ना, अखिलेश यादव जी कुछ नहीं किए थे। एक बार एमपी बने, 2 बार एमपी बने, कभी कोई मिनिस्टर नहीं थे। पहली बार कोई तजर्बा नहीं, उनको मुख्यमंत्री बनाया। 5 साल में इतना काम किया कि आज मुझे मुंबई में बैठे हुए बीजेपी और आरएसएस के लोग कहते हैं कि अबू भाई, अखिलेश भाई फिर चुनकर आएगा, क्योंकि उसने वहां का बहुत काम किया है और बहुत ही अच्छा नेता है, बहुत ही विकास करने वाला है। तो आपको तारीफ करना चाहिए। अच्छा, तारीफ करना चाहिए। ये बात सही कही आपने कि ये आरएसएस और बीजेपी वाले जब इतना घबराए हुए हैं, आप ऐसा कह रहे हैं तो हो सकता है। तो क्या मुलायम सिंह यादव जी को यही डर है कि अखिलेश फिर से जीत कर आ जाएगा, चुनकर आ जाएगा, फिर से सीएम बन जाएगा, इसलिए उसको पार्टी से निकाल देगा? नहीं, उनको डर नहीं है। उनको लोगों ने मिसगाइड किया हुआ है कि आप जो है, आप कुछ लोग चाहते हैं कि मुख्यमंत्री कोई और बने या सत्ता, जिनके जो दलाली कर रहे हैं उनको लगता है कि अखिलेश यादव जी के मुख्यमंत्री बनने पर फिर से उनकी दाल नहीं गलेगी, उनका काम नहीं होगा, सिर्फ जनता और गरीब किसानों मजदूरों का काम होगा। ठीक है, तो वो लोग नेताजी को मिसगाइड कर रहे हैं। ठीक है, अबू आजमी जी, और एक बात पूछना चाहता हूं। जी ने ये कदम उठाया। और एक बात पूछना चाहता हूं, क्या मुलायम सिंह यादव जी किसी के बहकावे में आ सकते हैं? वो इतने नासमझ है या फिर वो इतने सोच समझ वाले इंसान नहीं है, ऐसा आपका कहना है? देखिए मुझे याद नहीं आ रहा है अभी। साईं संगत साधु के ज्यों गंधी का बास, जो कुछ गंधी देत नहीं तो भी बास सुबास। संगत का असर होता है। अच्छा, तो इतने साल मुझे एक बात, मैं हैरत में इसलिए हूं अबू आजमी जी, मुझे हैरत इस बात की है कि पूरे देश को समझ में आ रहा है, आप कह रहे हैं कि यूपी की जनता के समझ में आ रहा है, आरएसएस के समझ में आ रहा है, बीजेपी के समझ में आ रहा है कि अखिलेश ने अच्छा काम किया है, अखिलेश चुन के आ सकता है, वो सीएम बन सकता है। सिर्फ मुलायम सिंह यादव जी के समझ में नहीं आ रहा है। ये क्या माजरा है? ये उनसे पूछो, मैं क्या बताऊं भाई साहब, आप कैसे बता सकता हूं उनके दिल की बात? मैं आपको बता दूं, जब जिस आदमी को 6 साल के लिए निकाल दिया गया, जिसको टिकट बांटने का भी अधिकार नहीं है, जिसे मुख्यमंत्री का पद छीन लिया जाएगा, उसके बाद भी सारे एमएलए उत्तर प्रदेश के आकर उसी के पास बैठ गए कि हम आपका साथ देना चाहते हैं। उसको मालूम है कि अखिलेश जी के पास तो पार्टी का अध्यक्ष पद है ही नहीं, वो टिकट दे ही नहीं सकते। उसके बाद भी अगर वो खड़े हैं, इसका मतलब उन्हें लगता है कि उत्तर प्रदेश ही नहीं बल्कि भारतवर्ष का राजनीतिक भविष्य आज अखिलेश यादव की तरफ देख रहा है। नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। मात्र नेमकी मजबुरी काय आहे मुलायम सिंगांची, ते असं का करतात याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा। उत्तर प्रदेशात यादवी कुणामुळे माजली हे तर अबू आझमींनी सांगितलेलं आहे, पण आता ह्या यादवीचं उत्तर काय असणार आहे, याचा शेवट कुठं होणार? आपल्यासोबत आता पुण्यावरून कुमार सप्तर्षी, हा सगळा जो गोंधळ तुम्ही आता मगापासून ऐकता आहात, हा कुठल्या प्रकारचा नवा समाजवाद आहे? नवा समाजवाद वगैरे नाही, समाजाची एक प्रक्रिया असते। उत्तर प्रदेशमध्ये तसं म्हणण्यापेक्षा नर्मदा नदीच्या वर फारसं प्रबोधन झालेलं नाही।
तिथे सगळा शक्तीचा मामला असतो. त्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहियांनी जे प्रबोधन केलं त्याच्यातला मुलायम सिंग नावाचा एक तरुण त्यांच्या हाती लागलेला आणि ते लोहियांनी भारवले, जनेश्वर मिश्र वगैरे सगळे लोक. आणि त्यांनी असा एक सिद्धांत मांडला जातीनीतीचा की ज्या जातींना म्हणजे ब्राह्मण आणि सवर्ण क्षत्रिय जातींना कायमस्वरूपी सत्ता मिळालेली आहे तर त्यांना ओबीसी आणि दलित असं कॉम्बिनेशन करून सत्ता भ्रष्ट केलं पाहिजे. आणि या लोहियांच्या सिद्धांतामुळे 1967 साली 9 राज्यामध्ये संविध सरकार आली. त्यात RSS होते आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होते. पण जो शक्ती होती ती ओबीसीची होती. त्याच्यातून चरण सिंग मुख्यमंत्री झाले. पण हे नवीन जो वाद चालू आहे कुमार सत्तरशीजी, हा जो मुलायम सिंगांच्या घरातला नवीन वाद आहे, मुलायम सिंगांच्या घरातला जो समाजवाद आहे हा कुठल्या प्रकारचा असं मी तुम्हाला विचारतो. असं आहे, एक लक्षात घ्या, आपल्याकडे बुजुर्ग माणसाला फार किंमत असते. वय झालं म्हणून तर त्याच्या आशीर्वादासाठी ही धडपड आहे. त्यांचा वारस कोण, पार्टी तर उभी केलेली मुलायम सिंगने अपार कष्ट घेतले. दुसरा एक महत्वाचा सगळ्याला डायमेन्शन जी आहे ती बाबरी मस्जिद पाडण्यापासून कल्याण सिंगचं सरकार असताना बाबरी मस्जिद ज्या पद्धतीने चिटिंग करून पाडण्यात आली, असं लिहून देण्यात आलं कोर्टाला आम्ही ती पाडणार नाही वगैरे, आणि ते चिटिंग झालं. त्याच्या विरोधामध्ये मुस्लिमांच्या असुरक्षित भावनेला आधार देणारा कोण तर मुलायम सिंग. आणि मग मुलायम सिंगाच्या पार्टीला मुलायम सिंगाच्या आशीर्वादाने निवडून येणार. आता असं लक्षात येते की हाच भाजप मुलायम सिंगाला धमकावून तुरुंगात घालू अमुक तमुक, नाही तर तुम्ही अमुक अमुक करा आमच्या सोयीचं, असं अमरसिंगांच्या मार्फत सांगतोय. असा समज झालाय. खरं असेल वा खोटं असेल, पण एखादी कल्पना सर्व मासेसनी डोक्यात घेतली तर इट बिकम्स अ मटेरियल फोर्स. कल्पना ही निर्गुण निराकार आहे पण ती सगुण शक्ती झालेली आहे की अमरसिंगांच्या मुळे मुलायम सिंग चुकीचं वागतात. बरं, मुलायम सिंग जर समजून घ्यायचे झाले, मी तर ते आमच्या पक्षात होते, जनता पक्षात खूप वेळा भेटलेलो, खूप माहिती. तर त्यांच्या बोलण्यात एक असायचं की मी पैलवानकीचे डाव राजकारणात वापरतो, म्हणजे धोबी पछाड. म्हणजे पूर्वेला जायचं म्हणलं लोकांना वाटते पूर्वेला जायला ते नेमके पश्चिमेला गेले असतात. आता कालचाच प्रसंग आहे, सगळ्यांना वाटलं मुलाला काढलं आणि आज सकाळी त्यांना घेतलं तर कदाचित ते खुंटी हलवून पक्की करतायत का. आणि अमरसिंगांना ऋण व्यक्त करायचं, त्याला टाकून द्यायचं नाही, पण आपलं किती नाईलाज आहे असं तर दाखवायचं नाही ना. कारण आता असं दिसतंय की अखिलेशा निर्विवाद आहे तिथे, असं मला एक वाटतं की पूर्ण पार्टीमध्ये उभी फूट झाली असं नाही. आणि परिवारवाद हा राजकारणामध्ये भारताच्या सामाजिक इतिहासातून येतोच तो. महाराष्ट्रात येतो, कुठे येतो, महाराष्ट्रामध्ये फक्त 31 घराण्यांचा परिवारवाद आहे. ठीक आहे. परिवारवाद हा फक्त एक कॉम्बिनेशन आहे, ते फोडायचा प्रयत्न आहे. अच्छा, पण तो अबू आझमी जी मैं आपके पास आ रहा हूँ. वारे जी मी तुमच्याकडे येतो, पण मला थोड्या वेळासाठी अबू आझमीकडे. अबू आझमी जी जे म्हणतात कुमार सत्तरशी जे म्हणतात, कुमार सत्तरजी ने ऐसा कहा कि अमर सिंह के जरिए ये बीजेपी की चाल है कि इस पार्टी को थोड़ा वीक किया जाए और यूपी पर कब्जा जमाया जाए, कि ये आपको इसमें कोई ये पोटेंशियल नजर आता है? मैं उनको प्रणाम करता हूं, बहुत ही इंटेलेक्चुअल आदमी है वो, उन्होंने बहुत सही बात कहा है. अच्छा, बिल्कुल यही बात है. ये बात अखिलेश जी के समझ में आ गई, ये सबके समझ में आ गई. हमारे नेताजी पता नहीं क्यों, मैं माफी चाहता हूं उनसे हाथ जोड़ करके नेताजी से कि आपको ये बात समझ में क्यों नहीं आ रही है. तो बिल्कुल सही कहा इन्होंने. तो अब ऐसा है, तो ऐसा है अबू आज़मी जी, तो इसका असर क्या है? अब इसका उत्तर क्या है? इसका उत्तर यह है कि अखिलेश बेचारा हो गया. बेचारे के साथ लोगों की हमदर्दी बढ़ जाती है. जिस मुख्यमंत्री ने इतना काम किया, जो सर्वे में सबसे आगे है, उस मुख्यमंत्री को दूध की मक्खी की तरह से उसके अपने पिताजी ने जब निकाल दिया तो फिर सारी जनता ने उसको अपने सर पे बिठा लिया. अच्छा, और अब जो है उत्तर प्रदेश के इलेक्शन में मुझे उम्मीद नहीं बल्कि मुझे विश्वास है. मैं 2 दिन अभी लखनऊ रहकर आया हूं. मैंने लखनऊ की 8 और 7 डिग्री टेम्परेचर में रात को बच्चों को जो चिल्लाते हुए भागते हुए देखा है,
मैं दावे के साथ कह सकता हूं। ठीक है, वो तो आपने बताया, वो तो आपने अबू आझमी जी बताया, वो तो आपने बताया। आपल्यासोबत वारेजी आहेत, बऱ्याच वेळापासून ते हे सगळं ऐकतात। वारेजी, मी तुमच्याकडे शेवटी मुद्दा मिळतोय, कारण तुम्ही तुमच्या पक्षाने किंवा तुम्ही आपकडून निवडणूक लढला होता की नव्या पद्धतीचं राजकारण चालू केलं होतं, आणि हे जुन्या पद्धतीचं राजकारण आपल्या याच्यामध्ये एक्झिस्टिंग अजूनही युपीमध्ये आपल्याला बघायला मिळते। तर मुद्दा असा आहे की ही भाजपची चाल आहे असं तुम्हालाही वाटतंय का, आणि या नव्या समाजवादाबद्दल तुमचं काय मत आहे? ही भाजपची चाल असू शकते, कारण भारतीय जनता पक्ष शेवटी विरोधी पक्ष आहे त्यांचा, आणि दुसऱ्या बाजूला ही अमरसिंगचीही खेळी असू शकते। मुद्दा असा आहे की समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष चालवणारे लोक यांना नेमकं काय साध्य करायचं। अच्छा, म्हणजे लोकशाहीमध्ये मुद्द्यांच्या आधारावरती पक्ष फुटणं आणि मुद्द्यांच्या आधारावरती एखादा नवा पक्ष बनणं हे समजून घेता येतं, परंतु मागचे 3-4 महिने ज्याला तुम्ही तमाशा म्हणताय, तर केवळ तमाशा म्हणल्यामुळे ते खरं त्याचं गांभीर्य नीट कळत नाहीये। तरी हे जे चाललंय तमाशा नौटंकी, याच्यात कुठलाच मुद्दा दिसत नाहीये। म्हणजे मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला काढून टाकतात, 4 दिवसांनी परत घेतात, पुन्हा काढून टाकतात, अध्यक्ष पक्षातून कोणाला तरी काढून टाकतात, पुन्हा घेतात, पुन्हा काढून टाकतात। हे जी काही नौटंकी चालू आहे, हे मला असं वाटतं की अतिशय उत्तर प्रदेशच्या लोकांच्या बरोबर होणारा धोका आहे। म्हणजे जे बहुमत मिळालं होतं या पक्षाला, हा पक्ष उत्तर प्रदेशच्या मतदारांच्या बरोबर एक धोका करतो। अच्छा, खरा मुद्दा असा आहे अभिजित की राम मनोहर लोहियांनी पिछड़ा पावे 100 में 60 अशी घोषणा देऊन मध्यम जातींच्या मधल्या राजकीय आकांक्षा जागा करायचा प्रयत्न केला। आता ह्या मध्यम जातीतल्या राजकीय आकांक्षा जागा करायचा प्रयत्न केला तर याचा अर्थ फक्त यादव परिवारातल्याच 30-35 जणांच्या राजकीय आकांक्षा जाग्या व्हाव्यात आणि सगळा खेळ फक्त रामगोपाल, शिवपाल, अखिलेश यांच्या भोवती फिरावा, अशा पद्धतीची काही लोहियांची नक्कीच पिछड़ा पावे 100 में 60 ची घोषणा नव्हती। आता याच्यातल्या राजकारणाकडे जर बघितलं तर एका बाजूला जशी कुमार सप्तर्षी म्हणतायत तसंही असू शकतं की मुलायम सिंग म्हणजे जे खाटेवर झोपत होते त्यांना पंचतारांकित जीवनाची सवय लावली हॉटेलची, आता पंचतारांकित हॉटेलची सवय लागण्यात अनेक सवयी येतात, आणि मग ह्या अशा सवयी लावण्यामध्ये अमरसिंग सारखे जे ज्याला त्यांनी स्वतःच तुमच्या चॅनलवर एकदा मी दलाल असं म्हटलं होतं स्वतःच, तर अशी मंडळी निश्चितपणे खेळ्या करतात। त्याच्यामुळे एका बाजूला त्यांच्याकडचं काही मजबुरी आहे का मुलायम सिंगांची, आणि दुसऱ्या बाजूला पोराच्या बाजूची काही मजबुरी आहे का। मला स्वतःला याच्यात आणखी पण एक तिसरा अँगल वाटतो की जे अबू आझमी साहेब म्हणतायत की खूप काम केलं, ते खरंच खूप काम केलंय का हे निवडणुकीत कळेल, परंतु दुसऱ्या बाजूला जे दावे होते, जी आश्वासनं होती निवडणुकीतली, ही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत मोठ्या प्रमाणावरती। आता रात्री अखिलेश यादव यांच्या नावानं घोषणा करत फिरणारे तरुण होते, असतात, पक्षाचे तरुण असतात, याच्या पलीकडे उत्तर प्रदेशचे तरुण फार मोठे आहेत, संख्या मोठी आहे उत्तर प्रदेश, आणि त्यांची कामं झालीत की नाही हा मुद्दा आहे, आणि त्यांची स्वप्न पूर्ण झालीत की नाही, त्यांना रोजगार मिळाला की नाही, तर त्या आघाडीवरती मला स्वतःला जो काही माहिती आहे ती निगेटिव्ह आहे। त्याच्यामुळं इन्कम्बन्सी फॅक्टरला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपणच एक वेगळा शत्रू निर्माण करायचा असंही काही याच्यात आहे की काय समजत नाही, परंतु या सगळ्यातून लोकशाहीचा खेळ मांडला जातोय, म्हणजे खेळ होतोय। आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारनं भारताच्या लोकशाहीसमोर, भारताच्या संविधानासमोर जो धोका उभा केलेला आहे मागच्या 2.5-3 वर्षात, दुर्दैवानं मुलायम सिंगांना याची काही जाणीव नाही असं दिसतंय। ओके, आता प्रश्न असा आहे की जर अशा स्थितीला जर हे राजकारण आलेलं असेल समर खडसजी, तर मुद्दा असा आहे की समाजवादी पक्षाचं होणार काय? समाजवादी पक्षाचा जो जनाधार आहे तो बिलकुल घटलेला आहे असं मला वाटत नाही। समाजवादी पक्षाचा जनाधार बघा, युपीतल्या राजकारणामध्ये मुस्लिम मतांची जी टक्केवारी आहे ना ती फार महत्वाचा रोल प्ले करते। 21% मुस्लिम मतं ही समाजवादी पक्षाबरोबर राहणार की मायावतींबरोबर जाणार, हा मुद्दा आहे। समाजवादी पक्ष अखिलेश यादव काँग्रेस बरोबर अलायन्स करण्याच्या भूमिकेत आहेत, त्याच्यामुळे मुस्लिम मतं काय कुठे जातील हे बघायला लागेल। त्याच्यापूर्वी मुझफ्फरनगरमध्ये दंगे झालेले तेव्हा अखिलेश यादवनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते हँडल केलेले आहेत। ते दिल्लीत होते ज्या दिवशी दंगा झाला, त्यांनी त्याच्यावर ज्या वेगाने काम करणं गरजेचं होतं ते केलेलं नाहीये। मुलायम सिंग स्वतः मोदींची ज्या पद्धतीने तारीफ करतायत, वो ओबीसी है, वो बहुत संघर्ष करके आगे आए हैं, त्याच्यामुळे मुस्लिम मतं किती नाराज आहेत, हे सगळे घटक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। जर यादव मुस्लिम समीकरण योग्य पद्धतीने बसलं तर मला असं वाटतं की समाजवादी पक्षाला चांगले दिवस। उरला मुद्दा एकच, मला बोलू देत पूर्ण, उरला मुद्दा जे आता वारेंनी सांगितलं की राजकारणामध्ये विशेषतः
लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये आणि भारतासारख्या अविकसनशील किंवा विकसनशील देशामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच वेळी देता येत नाही जनतेला. वारे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचं जे दिल्लीत सरकार आलंय ते काय पद्धतीचं काम करतंय आणि लोकांच्या किती इच्छा आकांक्षा पूर्ण करतंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. समर खरेजी, तो वेगळा मुद्दा आहे. मला फक्त तुम्हाला त्या संदर्भातला एक छोटा प्रश्न असा विचारायचा आहे की हे झालं तुम्ही समाजवादी पक्षाच्या सोबतचं मुस्लिम समीकरण कायम राहील असं म्हणतात, ते ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की आता अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी उभी राहणार का मुलायम सिंगांची आणि शिवपाल यादवांची समाजवादी पार्टी उभी राहणार? नाही, समाजवादी पार्टी एकच राहणार आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, समाजवादी पार्टी बिलकुल दुभंगणार नाही. अखिलेश यादवचीच यादी ही निवडणुकीमध्ये फायनल होणार. त्यांना सिम्बॉल सुद्धा सायकलच मिळणार. हे आजच्या तारखेला माझ्या नावाने लिहून घ्या. शिवपाल यादव, अमर सिंग यांनी किती आदळआपट केली तरी त्यांच्या मागे जनाधार नाहीये, मुलायम सिंगांना माहिती आहे. मुलायम सिंग किती कसलेले पेलवान असले आणि किती डावपेचात माहीर असले तरी त्यांना हे माहिती आहे की जर आता त्यांनी अखिलेशची साथ सोडली तर उद्याचे दिवस अत्यंत खडतर असतील. त्याच्यामुळे घरातली त्यांची पत्नी, त्यांची दुसरी पत्नी, त्यांचा मुलगा, अखिलेशचा सावत्र भाऊ शिवपाल यादव आणि जे काय 70-75 जी तुम्ही नावं घेतलीत त्या सगळ्यांना ते बाजूला करतील. अखिलेशचं म्हणणं हे शेवटी मान्य करतील. सिम्बॉल कुठेही जाणार नाही. समाजवादी पक्षातली फूट होणार नाही. जर वेळ आलीच तर शिवपाल यादव, अमर सिंग यांना बाहेर जावं लागेल आणि अखिलेश यादवचीच यादी फायनल होईल. त्याच्यात थोडंफार 19-20 होईल. काही शिवपाल यादव यांची नावं येतील आणि शिवपाल यादव यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा गट आहे हे मान्य करावं लागतं आणि तशाच पद्धतीने ते पुढे जातील. आज एक मात्र आहे, याला तुम्ही तमाशा म्हणा, नौटंकी म्हणा किंवा महाभारत म्हणा, याच्यामुळे देश पातळीवरती आणि विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाचीच चर्चा सुरू आहे. दुसरे सगळे पक्ष चर्चेतनं बाजूला गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की आजच्या राजकारणामध्ये मीडिया, सोशल मीडियाचा प्रभाव जेव्हा इतक्या प्रचंड प्रमाणावर जनतेच्या मनावर असतो तेव्हा अशा पद्धतीने सातत्याने चर्चेत राहणं हे फायद्याचं आहे असं मला वाटतं आणि तो फायदा सध्या अखिलेश यादव यांना मिळेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. वारेजी, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? वारेजी. नाही, म्हणजे मुलायम सिंगांच्या पक्षाचा किंवा समाजवादी पक्षाचा जनाधार यादव आणि काही छोट्या मध्यम जातींच्या अनुषंगाने कायम असतो, हे बरोबर आहे. तसाच उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा सुद्धा दलित जनाधार हा याच्यापेक्षाही जास्त स्ट्रॉंगली कायम मायावतींच्या सोबत असतो. मुझफ्फरनगरच्या दंगली किती सक्षमपणे हाताळल्या अखिलेश यादव यांनी, या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश मधल्या मुस्लिम समाजाची काय भावना आहे ती पण खरं समजून घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मायावती हा जो फॅक्टर आहे, म्हणजे चर्चेत राहणं हे चांगलं असतं, हे ठीक आहे, पण सातत्यानं नकारात्मक अंगाने चर्चेत राहण्याचे नुकसानही होऊ शकतं आणि मायावती तिथं फार ताकदीनं आहेत. त्यामुळे हे जे मुस्लिम मतदार आहे तिथले, ते नेहमी इलेक्शनच्या आधी आपला निर्णय घेतात एकूण परिस्थिती बघून आणि सध्या तरी ते भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी जर योग्य निर्णय घेतला तर मायावतींचा जो जनाधार है तो ही मायावतींना मदद करेगा। नक्कीच। अबू आजमी जी, फिर से एक बार आपके पास आ रहा हूँ। ऐसा कोई नहीं है क्या पार्टी में या फिर मुलायम सिंह जी के आसपास जो उनको समझा सके, जो कि वस्तु स्थिति है, जो कि अभी की जमीन की स्थिति है, जो उनको बता सके कि और वो जो कदम उठा रहे हैं वो सही नहीं है, उनको अखिलेश जी के साथ जाना चाहिए, बोल सके, ऐसा कोई नहीं है पार्टी में? बस मेरा निवेदन है कि आप सब लोग, मीडिया के लोग, जो इंटेलेक्चुअल लोग हैं, वो सब समझाएं उनको। अच्छा, मीडिया की सुनते हैं क्या मुलायम सिंह जी? नहीं, अब उनको देखिए, असलियत तो सबको मालूम है कि क्या हो रहा है। सारी असलियत ये कह रही है कि अखिलेश यादव जी के नेतृत्व में ही इलेक्शन होगा तो समाजवादी पार्टी के जीतने के चांसेस है, ये सारे लोग कह रहे हैं। तो नेताजी इस बात को क्यों नहीं समझते हैं, ये मैं भी नहीं समझ पा रहा हूँ। अभी तो आप लोग बताइए क्या होना चाहिए। नहीं, लेकिन अभी वारे जी ने ऐसा भी कहा कि जो काम और जो वादे किए थे वो पूरे नहीं हो रहे हैं, इसलिए, और उनका जब निगेटिव असर ना हो जाए इसलिए ये सब न्यूट्रलाइज करने के लिए ये भी गेम प्लान हो सकता है। सर मैं कह रहा हूं कि अखिलेश यादव का सिर्फ एक ही कमाल है कि उन्होंने बहुत काम किया है, बाकी और कोई कमाल नहीं है। उन्होंने काम इतना किया है, विकास कभी हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर सांप्रदायिकता ऐसी कोई बात ही नहीं किया आज तक। अच्छा। सिवाय एक ही स्पीड है कि काम बोलता है, काम में लगा हुआ है। तो यही तो मिला उनको। 1947 से आज तक हमारा कोई दुश्मन भी हो, विरोधी पार्टी ये बोल दे कि आज तक इतनी इलेक्ट्रिक यूपी में मिली थी क्या? अगर एक है इससे ज्यादा मिली थी, मैं अभी राजनीति से संन्यास लेने को तैयार हूं। ठीक है। आज तक उत्तर प्रदेश में तो ये कब तक खत्म हो जाएगा? के लिए जितना काम किया है, तो ये कब तक खत्म हो जाएगा आपको लगता है? बस सर मैं तो दुआ कर रहा हूं जल्दी खत्म हो जाए, जल्दी खत्म, हम लोग सब इलेक्शन में लग जाएं।
और नहीं, लेकिन ऐसा तो नहीं होगा ना कि इसके और एपिसोड देखने पड़ेंगे लोगों को, देश को, क्योंकि अब तक बहुत सारे एपिसोड हो चुके हैं। रामानंद सागर की महाभारत जितने दिन नहीं चली थी उससे भी ज्यादा दिन ये चल रहा है। देखिए, ये जो बार बार ये हो रहा था ना कि ये बोलते हैं ना सोनार की हथौड़ी टुक 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 टुक, बार बार ये निकालो, अभी बोल रहे थे भाई साहब ना कि उसको निकालो फिर वापस लो, उसका पद छीनो फिर वापस लो। इसीलिए कल एक हथौड़ा मार दिया कि बात ही खत्म कर दो, कि नेताजी को संरक्षण बना दो, अखिलेश जी को राष्ट्रीय अध्यक्ष बना दो, ताकि फिर अखिलेश जी अपनी मनमानी पूरा काम अच्छी तरह कर सके। ये कल हो गया, मुझे लगता है आगे खत्म हो जाएगी बात। ठीक है। मुद्दा असा आहे की आता या सगळ्या वादावरती म्हणजे एक कुणीतरी म्हटलंय की कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूही कहीं कोई बेवफा नहीं होता। तर मुलायम सिंगांची नेमकी काय मजबुरी आहे की ज्यामुळे त्यांना अमर सिंगांचं ऐकावं लागतंय, शिवपाल यादवांचं ऐकावं लागतं, की ज्यांच्याकडे जनाधार नाही आणि अखिलेश यादवांकडे भरपूर जनाधार आहे, त्यांच्यासोबत आमदार आहेत, मंत्री आहेत, आणि तरीही अखिलेश यादवांना हे सगळं घरातून सहन करावं लागतं, आपल्या वडिलांकडून सहन करावं लागतंय, माहिती नाहीये। पण मुद्दा असा आहे की पुढच्या या सगळ्या घटनाक्रमामध्ये जेव्हा की इलेक्शन्स अवघ्या काही दिवसात घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये परत पालिका इलेक्शन्स आहेत आणि तिथेही समाजवादी पार्टी रिंगणात असणार आहे, अशा वेळेला देशाला अशा प्रकारचं चित्र एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या परिवाराबद्दल बघावं लागणं ही खरं तर दुर्दैवाची वेळ आहे। पण महाराष्ट्राला आणि अख्ख्या देशाला या सगळ्या राजकारणाची सवय असल्यामुळे याच्यामध्ये फारसं काही विचित्र किंवा फारसं काही आश्चर्यचकित करण्यासारखं लोकांनाही वाटत नाही। पण हा एपिसोड जो आहे तो लोकांचं मनोरंजन मात्र नक्की करतोय, कारण रोज कोणाला तरी पक्षात घेतलं जातं आणि कोणाला तरी काढलं जातं। असो तर हे सगळं लवकर संपेल अशी आशा करूयात। आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।